हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की परत एकदा आपण 8:30 वाजता देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. लोक मला खूप सांगत आहेत ब्रदर सिस्टर की देवा खूप चांगल्या रीतीने लोकांच्या जीवनामध्ये वचनाद्वारे महान कार्य करत आहे. अनेक साक्ष आपण ऐकत आहोत. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावरती प्रेम करतो आणि देवाला तुमची भरपूर काळजी आहे. आणि आज देखील आपण वचन ऐकणार आहोत. तुमच्यासाठी रोज प्रार्थना आम्ही करत आहोत. आणि लक्षात ठेवा की तुम्ही देवापासून 100% प्रविष्णात आशीर्वादित आहात. आमेन. या आज आपण वचन ऐकूया. प्लीज जर तुम्ही लूक याचा 10वा अध्यायामध्ये आलात, प्लीज कृपा करून काढूया. लूक याचा 10वा अध्याय आणि बायबल असं सांगतं 38 ते 42 वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि ते जात असता तो एका गावात गेला. तेव्हा मार्था नावाच्या कुणी एका बाईने त्याला आपल्या घरात घेतले आणि तिला मरिया नावाची बहीण होती. तीही येशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती. पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती व ती जवळ येऊन म्हणाली, हे प्रभू, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडले, याची तुला काळजी नाही काय? म्हणून तिला माझे सहाय्य करायला सांग. पण प्रभूने तिला उत्तर देऊन म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस, परंतु थोड्या गोष्टीचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे. आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं की मरिया आणि मार्थाविषयी देवा बोलत आहे. एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या गावामध्ये होता आणि बायबल असं सांगतं मार्थेने प्रभू येशूला पाहिलं आणि ते म्हटली, प्रभू येशू माझ्या घरात ये. आणि बायबल सांगतं तिला अजून एक बहीण होती मरिया. आणि प्रभू येशू तिच्या बोलवण्याहून तिच्या घरी आला. आज सेम वे जो कोणी प्रभू येशूला आपल्या जीवनात बोलवतो, प्रभू येशू त्याच्या जीवनात, त्याच्या घरात, त्याच्या सर्व परिस्थितीमध्ये येतो. पण बायबल इकडे एक वेगळं चित्र देतं. बायबल असं सांगतं मार्थेने प्रभू येशूला घरात बोलवलं. मरिया नावाची बहीण होती आणि ज्यावेळेस प्रभू येशू घरात आला, बायबल सांगतं, प्लीज कृपा करून ऐकूया 39 वचन. आणि तिला मरिया नावाची बहीण होती. तीही येशूच्या पायांजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती. बायबल सांगतं येशू तिथं बसून बोलत होता, शिकवत होता. आणि लक्षात ठेवा, मार्था तिथे बसून येशू ख्रिस्ताचं बोलणं ऐकत होती. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा, बोलवलं मरिया मार्थाने, पण ऐकत होतं मरिया. आणि प्रभू तिच्या बोलत होता, शिकवत होता, पण मार्था आतमध्ये होती. मे बी येशूसाठी जेवण तयार करत असेल, ओ चहा तयार करत असेल. पण बायबल सांगतं मार्था पळत पळत बाहेर आली आणि येशूला म्हटली, प्रभू येशू प्लीज बसूया. ऐका देवाचं वचन. पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती. मार्था सेवेमुळं, प्रभूच्या सेवेमुळे नाही, घरातल्या सेवेमुळं गोंधळलेली होती. ना पुढचं वचन. व ती जवळ येऊन म्हणाली, व मार्था जवळ येऊन म्हणाली, हे प्रभू, हे प्रभू, माझ्या बहिणीने माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडले, मला एकटीला सेवा करायला सोडले, याची तुला काळजी नाही काय? याची तुला काळजी नाही का? ती प्रभू येशूला म्हणते. याचा अर्थ तिने येशूला बोलवलं, पण तिची इच्छा होती की येशूने एकटंच बसावं आणि मरिया आणि मार्थेने दोघींनी सेवा करावी. नेहमी लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचं बाकी काही नको आहे. देवाला तुम्हाला जीवनाचे शब्द शिकवायचे आहेत. प्रभूच्या उपस्थित तुम्हाला वाढवायचं आहे. तुझ्या कृपेत, देवाच्या कृपेत तुम्हाला वाढवायचं आहे. आणि जर तुम्ही देवाच्या उपस्थित बसलेले असताल तर तुम्ही केव्हा गोंधळलेले नसताल. आमेन. मार्था गोंधळलेली होती. तिने येशूला एकटं सोडलं आणि ती घरातल्या कामात होती. लक्षात ठेवा, देवाच्या उपस्थितीमध्ये बसायची तुम्ही सवय लावली तर तुम्ही केव्हा गोंधळलेले नसताल. पण येशूच्या नावात तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित असताल आणि तुमचं घरातलं काम देखील आशीर्वाद असेल. आमेन. पण अनेक लोकांनी येशूला घरात जीवनात बोलवलंय, पण त्याला एकट्याला सोडलेलं आहे. आणि प्रॉब्लेम हा आहे की लक्षात ठेवा, त्यांना असं वाटतं येशू आलाय, आता त्याशी बोलायचं, त्या पायापाशी बसायचं, याचं काही आवश्यकता नाही. नो, नेव्हर. बायबलमध्ये असं लिहिलंय, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाच्या उपस्थित बसणाऱ्या पाहिजे. शैतानाची इच्छा आहे की तुम्ही गोंधळलेले, तुमचं हृदय अशांतीने भरलेलं, तुम्ही नेहमी जगातले विचार करणारे, जगातल्या गोष्टीविषयी विचार करणारे असावे. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या प्रार्थनेमध्ये बसता, तुम्ही गोंधळलेले नसता, बाकी सर्व काम येशूच्या नावात पूर्णपणे सोप्या रीतीने होणार. आमेन. बायबल सांगते येशूने मार्थेला धमकावलं आणि येशू म्हणला, मार्थे तू गोंधळलेली आहे सर्व गोष्टीविषयी, पण मरियेने योग्य वाटा निवडलाय आणि तिच्यापासून तो वाटा कुणी काढणार नाही. लक्षात ठेवा,
हे जग आणि जगातल्या गोष्टी तुम्हाला केव्हा समाधान देऊ शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसता, प्रभू येशूची रोज बोलता, तुमचं हृदय शांतीने आनंदाने भरलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबलमध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं. प्लीज कृपा करून एक वचन आपण ऐकूया. असं लिहिलंय, प्लीज कृपा करून वाचूया. स्तोत्रसंहिता 68 अध्याय आणि 19 वचन. व्हेरी इम्पॉर्टंट. स्तोत्रसंहिता 68 अध्याय आणि 19 वचन. प्लीज वाचूया. प्रभू जो रोज रोज आमचा भार वाहतो, बायबल सांगतो देव रोज रोज आमचा भार वाहतो, आमची प्रत्येक चिंता वाहतो, आमची काळजी वाहतो, आमचे सर्व दुःख आनंदात बदलतो. पुढे असलेलं आहे, म्हणजे जो देव जो आमचे तारण आहे तो धन्यवादित असो. हालेलुया. हालेलुया. हे दावीद राजाला कळालं, हे मरियाला कळालं, आणि हे जर आज चर्चला कळालं तर किती बरं होईल. आमेन. बाकी सर्व आपण करतोय, पण देवाच्या उपस्थितीमध्ये देवाबरोबर चालणं, प्रार्थनेमध्ये वाढणं, वचनामध्ये वाढणं हे करत नाही. आणि म्हणून माणूस गोंधळलेला आहे. मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुझ्या हृदयातली गोंधळ, तुझ्या मनातले अविचार फक्त देवाच्या उपस्थितीत बसल्यानेच निघून जाते. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतो रोज देव आपला भार वाहतो. जसे एखादे आई वडील रोज आपल्या लेकरांची काळजी घेतात, त्यांना अन्न, वस्त्र, पाणी, निवारा देतात. बायबल सांगतं देव रोज आपला भार वाहतो. तो म्हणतात पास्टर कसं काय? सांग, ऐका मी काय सांगतो. तुमच्या नागपुड्यात कोणी श्वास टाकलाय? देवाने. रोज कोण श्वास देतो? देव. जग नाही देत, आई वडील देत नाही, सरकार देत नाही. देव आपल्या भांडारातून तुझ्या नागपुड्यात श्वास टाकतो. दुसरी गोष्ट, बायबल सांगतं खायला प्यायला कोण देत? ऑफकोर्स माणूस कष्ट करतो, पण शेवटी बायबल मध्ये लिहिलंय शक्ती देणारा देव आहे आमेन. कष्ट करायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला कळते देवाचं वचन. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की देवाचं वचन सांगतं की देव रोज आपला भार वाहतो. प्लीज कृपा करून ऐका. तुम्ही कष्ट करत असताल, तुम्ही खूप पळत असताल, तुम्ही सर्व काय करत असाल, पण तुम्ही जर प्रभूला पहिलं स्थान देत नसताल आणि येशू तुमच्या कष्टामध्ये आणि जीवनामध्ये पहिला नसेल, काही सगळं काय गोंधळलेलं आहे. मार्थेवरून शिकूया आपण. बायबल सांगतं की मार्था जी होती गोंधळलेली होती, पण मरियाने योग्य वाटा निवडला. जीवनाचे शब्द ऐकत होती, शांतीच्या अधिपतीचे शब्द ऐकत होती, सर्व आशीर्वाद देणाऱ्याचे शब्द ऐकत होती. आणि बायबल सांगतं मरिया आशीर्वाद झाली. येशू काय म्हटला? मरियाने जो वाटा निवडलाय, जे ठिकाण निवडलंय, देवाशी बसायचं, देवाशी बोलायचं, देवाचं ऐकायचं, जो वाटा निवडलाय तो तिच्यापासून कोणी काढणार नाही. आमेन. हालेलुया. 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 मरियाची विनंती येशूने नाही मान्य केली की मरियाला पाठव माझी मदत करायला. नो, देव म्हणला मरियाला बसू दे, तू गोंधळलेली आहे, तू बी येऊन बस, म्हणजे तुझं दुःख, तुझी चिंता, तुझी काळजी निघून जाईल. हे जग दुःखाने, चिंतेने, काळजीने भरलेले सिस्टर ब्रदर. आज फक्त येशू ख्रिस्त आहे जो तुमच्या जीवाची पर्वा करतो. जर तुमच्या हृदयात शांती नाही, जर तुम्हाला आतमधून बळ नाहीये, जर तुमचं मन स्थिर नाहीये, तुम्ही काही कष्ट करा त्याच्यात अपयश आहे. पण जर तुम्ही देवाच्या उपस्थितीत बसताय, देवाशी बोलताय शेवटच्या दिवसात, मग तुम्ही थोडं काम करा, जास्ती तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आमेन. थोडं कष्ट करा, दुसरे 12 तास करतील, तुम्ही 8 तास करा, तुम्हाला 16 तासाचं वेतन देव देईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच तर देव इस्रायल लोकांना म्हणाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देव इस्रायल लोकांना मला एक दिवस तुम्ही असा नेमा शब्बाताचा, जो शनिवारचा असेल, आणि तुम्ही जे आहात शब्बात दिवशी निवडा. आणि बायबल सांगतं त्या दिवशी फक्त तुम्ही देवाच्या उपस्थितीत बसा, मंदिरात जा, चर्च सभास्थानात जा, भक्ती करा, देवाचं वचन वाचा. आणि बायबल सांगतं देव म्हटला बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित असतील. आमेन. आज शब्बाचा धनी आपल्यात आलाय. आपल्याला रोज शब्बात आहे. शब्बात म्हणजे काय? देवासाठी दिवस, वेळ आणि आपलं सर्व जीवन वेगळं करणं आणि देवाच्या उपस्थितीत बसणं. आणि रोज सकाळी किंवा रात्री किंवा दुपारी तुम्ही हे करत आहात, तुमचे कष्ट आशीर्वादित असतील, आमेन. तुमचं जीवन आशीर्वादित असेल, तुमचं घर लेकर आशीर्वादित असतील. कारण बायबल सांगतं मरियेने योग्य वाटा निवडला. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. आज मी तुमच्यासाठी अशी प्रार्थना करेल की 15-20 मिनिटं, 1 तास तुम्ही देवाच्या उपस्थितीत बसणारे असावे. आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखी असताल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्ही आजपासून प्रार्थना करणार, येशूचे गाणे गाणार आणि देवाचं वचन वाचून आपल्या देवासाठी जगणार. आणि मग बघा की बाकीचं सगळं कामाशयत होईल.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुम्ही येशूवर विश्वास नसेल ठेवला, आपलं हृदय उघडा, प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या. आज सगळा गोंधळ निघून जाईल, आज सगळी अशांती निघून जाईल आणि येशूच्या नावात तुम्ही मोकळे होणार. आमेन. डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा, हे प्रभू येशू. हे प्रभू येशू. पूर्ण हृदयाने म्हणा, विश्वासाने अर्थ समजून म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास मी ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तूच माझा तारणारा देव आहे. तूच माझा तारणारा देव आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये माझ्या हृदयात ये. आजपासून. आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचं लेकरू मी आहे. जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. फादर, आज जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला अंगीकारलं, ते तुझे लेकर आहेत. थँक्यू फादर फॉर दॅट. प्रभूच्या नावात धन्यवाद. आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. प्रभूच्या नावात पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. लॉर्ड, मी प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक गोंधळ, प्रत्येक अशांती, घरातले सगळे शैतानाचं कार्य, दारूच्या आत्मे, कर्जाच्या आत्मे, मी आज्ञा देतो येशूच्या नावात, निघून जा. आजपासून गोंधळ शांत हो येशूच्या नावात. आजपासून देवाची शांती त्यांचा वाटा, देवाचा आनंद त्यांचा वाटा, आत्मिक, शारीरिक, बौद्धिक आशीर्वाद आणि देवा तुझ्यापासूनचं आरोग्य प्रविष्टात मी त्यांच्यामध्ये स्वीकारतो. फादर, तुझ्या लेकरांना कळू दे की देवाने माणसाला त्याच्याबरोबर चालायला, राहायला आणि संगतीमध्ये बोलवलंय. आणि थँक्यू प्रभू येशूद्वारे तू केलेलं आहे. मी येशूच्या नावात त्यांना मोकळं करतो. सगळी स्थिती बदलली म्हणून थँक्यू प्रभू येशूच्या नावात. आमेन. आणि लक्षात ठेवा, प्रार्थनेची विनंती पाठवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आमेन. गॉड ब्लेस यू. आमेन.